गुड मॉर्निंग फ्रेंड. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी पाणी आलं म्हणून ॲक्वागार्डचं बटन ऑन केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता ॲक्वागार्ड ऑन केल्या जे पाणी पाईपमधून पडायचं होतं त्याच्याऐवजी ते दुसरीकडूनच पाणी पडतं आहे. तुम्ही इथे बघू शकता ॲक्वागार्डच्या बॉक्समधून खालून पाणी पडायला लागलेलं आहे. तर हे काहीतरी भलतंच झालेलं आहे. म्हणजे ते दुरुस्त करून गेले परंतु पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. तर आता पुन्हा त्यांना मला बोलवायला लागेल. तर चला आता मी फ्रेश होते आणि नंतर तुमच्याशी बोलते. नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि माझी सकाळची जी काही कामं आहेत ती सगळी झालेली आहे. आता फक्त कपडे मशीनला लावायचे आहेत आणि आता मला आणि केतकीला भेळ खाऊशी वाटते. स्वयंपाक तर माझं सकाळीच झालेला आहे, तरी पण आम्ही आता भेळ खाणार आहोत कारण खूप भेळ खायची इच्छा झाली होती. आता भेळ करण्यासाठी असं विशेष माझ्याकडे काही नाही आहे साहित्य, फक्त कांदा, टॅमॅटो आहे. मिरची नाही घालत मी, लाल तिखट घालते. तर ते कसं केलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. एकदम साधी सोपी आहे आणि तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. तर इथे बघा मी एक भांडं घेतलेलं आहे, म्हणजे चपातीचाच डबा आहे. तर यामध्ये चुरमुरे टाकले सुरुवातीला आणि कांदा आणि टॅमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. त्यानंतर माझ्याकडे एक कैरी होती, परंतु ती कैरी आता पिकलेली आहे, तरी पण मी टाकली थोडीशी. त्यानंतर लाल तिखट टाकलं, म्हणजे मिरची पूड, आणि थोडंसं कच्चं तेल टाकायचं आणि मग मीठ टाकून छान असं मिक्स करायचं. तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू टाका, लिंबू नाही टाकला तरीसुद्धा खूप छान लागतं. तर एकदम सोप्या पद्धतीने ही भेळ तयार होते. मला वाटतं बरेच जण अशा पद्धतीने भेळ करत असतील. आता ह्याला फरसाणाची वगैरे पण गरज नाही, फक्त आता ह्याच्यात शेंगदाणे घालायचे. परंतु केतकी आमची शेंगदाणे खात नाही, त्यामुळे मी आता ह्याच्यात शेंगदाणे नाही टाकणार आहे. तर मला आणि केतकीला अशी साधी सोपी अशी भेळ खायला खूप आवडते आणि पटकन होते, ह्याला काही वेळ लागत नाही. आणि आणायचे जर का तुमच्याकडे शेव असेल, फरसाण असेल तर ते टाकल्यावरती पण ही भेळ खूप छान टेस्टी होते. माझ्या लहानपणी मी अशाच पद्धतीने भेळ करून खायची, म्हणजे आम्ही सगळे असेच खायचो. असं काही त्याच्यासाठी फरसाण आणा हे आणा असं काही नाही. असेल तर टाकायचं, नसेल तर नुसतं लाल तिखट, मीठ, हळद नाही टाकायची, लाल तिखट, मीठ आणि कांदा आणि टॅमॅटो टाकायचा आणि कच्चे शेंगदाणे. खूप छान लागतं. त्यावरून थोडंसं कच्चं तेल टाकायचं, त्याच्यामुळे कसं तो मसाला व्यवस्थित मिळून येतो. तर मी मस्त अशी भेळ केलेली आहे मी आणि आता केतकी खाणार आहोत. केतू, भेळ रेडी आहे बाळा, ये. तर कोणाकोणाला अशी साधी सोपी भेळ आवडते त्यांनी कमेंट करा आणि तुम्ही जर का घरी अशा पद्धतीने भेळ करत असाल तर ते सुद्धा माझ्या कमेंटमध्ये मला सांगा. आता तयार झालेली भेळ मी आता केतकीला देते. मोठा बाउल, मोठा चमचा आणायला पाहिजे. घेतो आहे ना, थांब आता देते तुला असंच. केतकीला पण भेळ छान जमते, छान करते केतकी पण आमची भेळ. तशी तर सगळं तिने मला आणून दिलं आणि मी फक्त कट केला आणि आता मिक्स करते बस. आणि काय अभ्यास कसं चाललाय? आता 2च पेपर राहिलेत ना? सोमवारी कोणता आहे पेपर? सायन्स 2 आणि त्याच्यानंतर लास्ट जिओग्राफी. मग झालं, संपले पेपर. 9वीचा पोर्शन संपला, 9वीचं वर्ष संपलं, मग 10वी सुरू, क्लासेस सुरू होणार आहेत माहिती आहे ना. आणि शाळा तुमची कशी मग लगेच सुरू होणार आहे रिझल्ट लागल्यानंतर? हां, लगेच सुरू. 7 एप्रिल. ओके, चल मग अभ्यास कर. तर चला फ्रेंड्स, मी पण आता ही भेळ खाऊन घेते. मला खूप आवडते अशी भेळ खायला आणि दुपारी बघू आता केतकीला भूक लागेल तेव्हा मग आम्ही जेवणार आहे. आज मी कढी भात बनवणार आहे. तर आता मशीन लावून घेते. आणि आता मी कुकर लावते. वेदांसाठी सोया राईस बनवायचं आहे. तर ॲज युजल नेहमीची जी काही कामं आहेत ती करते.
तर चला आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता मी माझ्यासाठी चहा ठेवते. आणि या ठिकाणी मी इथे सोया केलेला आहे वेदांचा. वेदांत आता थोड्या वेळात जिममधून येईल आणि मग तो सोया खाईल. आणि या साईडला माझा इथे चहा रेडी होतोय. तर आता इथे चहा रेडी आहे माझा, ओतून घेते. तर आता सध्या मी चहामध्ये आलं वगैरे काही टाकत नाही कारण गरमी आहे. आता मी फक्त वेलची पूड टाकते. सध्या मला वेलची पूड खूप आवडते. तर चला मी चहा घेते. तर इथे मी पडदे बाजूला केलेले आहेत त्यामुळे छान प्रकाश आलेला आहे. 6 वाजून गेलेले आहेत तरी पण अजून एवढा बाहेर अंधार नाही दिसत आहे. तर आता मी माझा चहा घेते. तर या मंडळी चहा घ्यायला. तर आज शनिवार आहे आणि त्यामुळे मी आता निघालेली आहे शनी मंदिरामध्ये. आणि शनींचं दर्शन घेतल्यानंतर मी जाणार आहे मार्केटमध्ये. तर आता मी शूट घेणार नाही आहे त्यामुळे मी आता डायरेक्ट घरी आल्यावरती तुमच्याशी बोलते. चला, तर मी आत्ताच मार्केटमधून घरी आलेली आहे आणि आमच्या घरी कोण आलेलं आहे? छोटीशी परी हीरू आली आहे. हीरू आई है हमारे घर पे. इसकी दीदी भी है. हीरू, कितना सुंदर नाम है हीरू. हीरू स्कूल में जाती है तू? नहीं ना, अगले साल से जाएगी ना. तर आमच्या घरी छोटीशी परी आलेली आहे हीरू. आमच्या समोरच राहते. तर तिला बोर झालं की येते मग खेळायला. पिऊ खा. अरे खा. अरे पहले खाओ, ड्राइंग करेगी. ड्राइंग देगी, पहले खा, पूरा खा फिर देगी. पूरा खाओ, पूरा खाओ. तर चला, आज मी काय आणलं ते तुमच्यासोबत थोड्या वेळाने शेअर करते. तर आता मार्केटमधून मी येताना काय काय आणले ते तुमच्यासोबत शेअर करते. येताना मी इथे टरबूज आणलेले आहेत. केतकीला खूप आवडतात तर मला 110ला हे 4 टरबूज मिळाले. त्यानंतर अर्धा पाव मी इथे सिमला घेतलेली आहे. त्यानंतर वांगी घेतलेले, बीट, गाजर, एक कैरी घेतलेली आहे. कैरी खूप महाग आहे तरी मला त्यांनी 10 रुपयाला दिलेली आहे. फ्लावर, लसूण, बटाटे. तर आता विचार करते की उद्या मस्त पावभाजी बनवूया कारण मटार पण आहेत आणि उद्या संडे पण आहे. तर उद्या आय थिंक मला वाटते मी सकाळी पावभाजी बनवेन. की तू काय चाललंय बाळा? आणि इथे आलं आणलेलं आहे 10 रुपयाचं. तर एवढं साहित्य आणलेलं आहे मी. तर आता माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे, तुम्हाला दाखवते मी. तर इथे मी वांग्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. जास्त मसाला नाही टाकला आहे, फक्त शेंगदाण्याचा कूट आणि काळा तिखट घातलेला आहे मी. तर थोडीशी रस्सा भाजी केलेली आहे. त्यानंतर चपात्या केलेल्या आहेत आणि दुपारचा भात आहे. तर एवढा स्वयंपाक केलेला आहे. आता मी आणि महेश केतकी जेवून घेणार आहे.